Hi, I'm Navnath Darekar, Director and CEO of NMD Infotech and NMD Private Limited, having 8 years of experience in the field of data science and business analytics. Currently, I'm working as a business analyst at Jio Hotstar. I have worked closely with many brands like Hotstar, Maharashtra Cricket Association, Neosport, and Emaar Builder. As all of you know, NMD Infotech is one of the leading business consulting and IT services firm. Under that company, we provide courses like data science, data analytics, and digital marketing. We provide 100% placement guarantee. You will get chance to learn from industry expert. We provide 7+ certification like Google, Microsoft, IBM, and you will get chance to learn on live project also. Then why not NMD Private Limited? Hi, my name is Divya Shetty. I work at NMD as Training and Placement Manager and also as a corporate trainer. I focus on talent development and make sure they're job ready in today's competitive world. Also, I closely work with companies to make sure our students get the right opportunities that align with their career goals. Hello everyone, I am Vaibhav Bangal. I work at NMD Infotech Services as a business data analyst with over 4+ years of experience in IT industry. I am here to teach you SQL. Thank you. See you soon. Hi everyone, myself PS Suryavanshi. I hold 4 years of industry experience and I work as a data analyst. I am here to teach you Excel and Power BI. Hope to see you soon. वेलकम टू NMD Infotech, जहाँ डेटा एनालिसिस मीट क्रिएटिविटी। आज आपको ले चलूँगी एक क्विक टूर पे। लेट्स गो। ये है हमारा रिसेप्शन। यहाँ से हर नए आइडिया का एंट्री होता है और लोगों का वेलकम। ये है हमारा इनफॉर्मल डिस्कशन जोन, जहाँ स्टूडेंट्स प्रोजेक्ट पर ब्रेनस्टॉर्मिंग करते हैं। दिस वॉल सेलिब्रेट आवर स्टूडेंट सक्सेस स्टोरीज, आवर प्राइड वॉल शोकेसिंग NMD स्टूडेंट प्लेस इन द टॉप कंपनी। नॉट टू सीरियस, नॉट टू कैजुअल। ये है हमारा फन स्टडी कॉर्नर। ये है स्टडी रूम, जहाँ स्टूडेंट शांति से फोकस करके अपनी लर्निंग पर काम करते हैं। यहाँ होती है साइलेंट लर्निंग, सेल्फ स्टडी, कोडिंग और इंटरव्यू प्रेप के लिए परफेक्ट जगह। वेलकम टू प्रोजेक्ट रूम। यहाँ पर NMD Infotech एंड NMD प्राइवेट लिमिटेड के प्रोजेक्ट्स चलते हैं, जहाँ स्टूडेंट टीम में मिलकर लाइफ प्रोजेक्ट पर काम करते हैं। ये थोड़ा सीरियस जोन है, बॉस का कैबिन। यहाँ से डेडलाइंस निकलती है और डायरेक्शंस भी। वेलकम टू आवर कैबिन, द कमांड सेंटर फॉर स्ट्रैटेजी एंड क्लाइंट मीटिंग। प्रभाकर की तुला बजाज फिनसर्व मध्ये जॉब मिळाला। जसं की NMD क्लेम करतं की तुला 19 डेज मध्ये जॉब कन्फर्म मिळणार, गॅरंटेड। प्लस आपल्या इथे लाईव्ह प्रोजेक्ट्स वर वर्क केला जातं आणि तुला इंडस्ट्रियल टीचर्स कडनं पण शिकायचा चान्स मिळतो। तर अकॉर्डिंग टू यू या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत का? म्हणजे तुझ्यासोबत झाल्यात का या गोष्टी? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. हो, जसं तुम्ही बोललात की इंडस्ट्री एक्सपर्ट आणि लाईव्ह प्रोजेक्ट्स आणि 90 दिवसामध्ये जॉब भेटतो, तर हो, NMD मध्ये या पूर्ण गोष्टी होतात आणि या पूर्ण गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात. जेव्हापासून मी NMD जॉईन केलंय तेव्हापासून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलोय, ज्या की डेटा अनालिटिक्स रिलेटेड आहेत आणि प्रत्येक मॉड्यूल शिकवण्यासाठी इथे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत आणि मी सगळे मॉड्यूल शिकल्यानंतर इथे मला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला सुद्धा चान्स भेटलाय आणि ते लाईव्ह प्रोजेक्ट जसे की फायनान्शियल सेक्टर आणि स्पोर्ट्स सेक्टर मधले लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत, ज्यावरती मी स्वतः वर्क केलंय. आणि यानंतर जसा यांचा म्हणणं आहे की 90 दिवसामध्ये जॉब भेटतो, तर हो, 90 दिवसामध्ये जॉब भेटण्यासाठी यांना तुमचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. आणि हा क्रायटेरिया लाईक काय असतो? जसं की ईच विकेंडला सॅटर्डेला मॉक इंटरव्ह्यूज इथे होतात, तर तो मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही क्लिअर करणे. ओके. आणि ते मॉक इंटरव्ह्यूज क्लिअर केल्यानंतर तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये जाणार. मग कॅटेगरी 1 मध्ये गेल्यानंतर NMD प्रायव्हेट लिमिटेड मधून तुम्हाला कॉल्स प्रोव्हाइड होणार फॉर द जॉब. मग मी या पूर्ण प्रोसेसच्या थ्रू गेलेलो आहे आणि मी कॅटेगरी 1 मध्ये असल्यामुळे मला सरांनी कॉल सुद्धा प्रोव्हाइड केला आणि मग त्या कॉल थ्रू माझं प्लेसमेंट झालं. परफेक्ट. अँड व्हॉट इफ अगर मी कॅटेगरी A मध्ये पण असेल आणि माझं 19 डेज पण झाले, बट स्टील मला जॉब नाही मिळाला, तर काही? हा, NMD मध्ये असं पण सांगितलं जाते की जरी तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये असाल आणि जरी तुम्हाला जॉब नाही भेटला इन केस, तर तुम्हाला स्वतः NMD Infotech सुद्धा हायर करून घेईल. ओके, नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू.
हाय रेवन, सो तू एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये डेटा अनालिटिक्स करतोय, तर पुण्यात एवढे सारे क्लासेस आहेत, तू एनएमडी लाच का चूज केलंस? ओके, मी आधी 2-3 ठिकाणी चौकशी केलेली, इन्क्वायरी केलेली की क्लासेस बद्दल डेटा अनालिटिक्सच्या. ओके. नंतर मला इंस्टाग्रामवरती रील दिसली सरांची, नंतर मी ती रील पाहून क्लासेसला व्हिजिट केली. त्यानंतर सरांनी मला एक्सप्लेन केलं क्लासेस बद्दल, आणि त्यानंतर ते बोलले की डेमो लेक्चर तुम्ही करू शकता, त्यानंतर तुम्ही क्लासेसला ऍडमिशन घेऊ शकता. नंतर मी डेमो लेक्चर केले, त्यानंतर मी क्लासेस जॉईन केले. ओके. आणि सो आपल्या व्हिडिओज मध्ये असं सांगितलं जातं की आम्ही 100% प्लेसमेंट देतो, प्लस तुम्हाला इंडस्ट्रियल एक्सपर्ट कडनं शिकायचा चान्स मिळतो. 19 डेज मध्ये तुम्हाला प्लेसमेंट सुद्धा गॅरंटेड भेटते, आणि लाईफ प्रोजेक्ट वर सुद्धा आम्ही तुमच्याकडनं वर्क करून घेतो. सो या गोष्टी खऱ्या आहेत का, ज्या आम्ही व्हिडिओ मध्ये बोलतो? डेफिनेटली. प्लेसमेंट 90 दिवसात नाही तर मला 60 दिवसामध्ये पहिल्या प्लेसमेंट भेटलेली आहे. आणि लाईव्ह प्रोजेक्टचं सांगायचं झालं तर लाईव्ह प्रोजेक्टला मी क्लास जॉईन केल्यानंतर 2-3 दिवसात लाईव्ह प्रोजेक्टवर काम सुरू केलं होतं. छोटासा इंटरव्ह्यू देऊन नंतर मी लाईव्ह प्रोजेक्टवर काम सुरू केलं होतं. दॅट्स नाईस. आणि जर तुला जर हा क्लास तुझ्या फ्रेंड्ससाठी रेफर करायचा असेल तर तू करशील का, आणि करशील तर का? ओके, का नाही, कारण की इथला जो स्टाफ आहे तो वेल क्वालिफाईड आहे, आणि त्यांचं Firstly, I'm going for MS, not I'm already there. I'm going to USA at Boston University, Northeastern University, Boston, and I worked in one of the MNC previously, and after that, I was supposed to go in spring semester only, but at that time, because of my visa reasons, it was cancelled, or I would say it was postponed. So I just went to Navnath sir that I wanted to learn data analytics, because currently I'm going there for MS in data analytics and data science only. So while doing that, I have realized that Navnath sir given me many opportunities instead of like I would say whatever I was going to learn in university, or I will be going to learn in university, most of the things were covered by Navnath sir only, because he just not only explained me what is data or what is technology works behind, but the exact science or exact business modeling around there was given by Navnath sir, and he's very friendly because I make short films also, so he helped me in that also, because he have good knowledge about that as well. So I would say Navnath sir is like a multi-dimensional personality, and whatever question you have, you just go to him, just ask him, sir हा प्रश्न येतो तर त्याच्यावरती काय करू, and Navnath sir will have the answer for sure. आणि म्हणजे नवनाथ सरांसोबत म्हणजे माझ्यासोबत अशी बरीच लोक होती की ज्या सगळ्यांनाच MS साठी इव्हेंच्युअली लेटर ऑफ रेकमेंडेशन लागणार होतं. फॉर्च्युनेटली नवनाथ सरांकडे त्याचं पण पूर्ण डिटेल्स होते की त्यात काय लिहायला पाहिजे, कारण त्यांनी स्वतःनी पण MBA दुबईवरनं केलंय, म्हणून त्यांच्याकडे बऱ्यापैकी खूप छान नॉलेज होतं, तर त्याचा पण आम्हाला खूप जास्त यूज झाला. सर थँक्यू सो मच.